जय भीम सर्वांना. झाली का तुमची झोप? गुड मॉर्निंग. हे बघा, आज आहे संडे. आज आमच्या इकडं ऊन आलेलं आहे. तर ऊन आहे, तर पाऊस येते का ऊनच राहते काय माहिती नाही. या उन्हाला बघून मी खूपच जास्त आज कपडे धुवायला लागते. आज खूपच जास्त काम आहे. खाली गेलं की पहिलं का कपडे धुवायचं करणार आहे मी आज. हे बघा किती छान ऊन आलेलं आहे. खूप दिवसाच्या नंतर ऊन आलं, छान वाटते ऊन. हे बघा, माझा खालचा राडा दाखवते, कसला राडा काढून ठेवला आहे मी कपड्यांचा. हे बघा, उन्हाला बघून मी आज एवढे कपडे धुवायला काढलेले आहेत. आणि आज बाहेरच कपडे धुणार आहे मी. बाथरूममध्ये एवढे कपडे नाही धुता येत ना. किती छान ऊन आलेलं आहे बाहेर. चला लागा कामाला. तर आज पहिल्यांदा कपडे धुतल्यामुळं मी तर आज काय स्वयंपाक तर केला नव्हता. कपडे वगैरे धुतले आणि म्हणलं आता स्वयंपाकाच्या वरचा आपला नाश्ताच करून घ्यावा. त्यासाठी पोहे बनवले होते. मस्तपैकी पोहे खाऊन घेतले. सकाळी तुम्हाला आमच्या इकडचं ऊन दाखवलं होतं ना. सकाळी तर ऊन आलं होतं, पण आता बघा किती आभाळ आलेलं आहे भरून. हे बघा, असं वाटते आता लगेच पाऊस येते की काय. आणि आज मी आणल्या होत्या मिरची पावडर संपले, त्यासाठी मिरच्या आणायला लावल्या होत्या. पण मला आता वाटत नाही आज मिरच्या वाळतील म्हणून. हे बघा, काढूनच ठेवाव्या लागतील. पावसाचा काही भरोसा नाही, लगेच येईल. कपडे तर वाळलेत माझे. सकाळी कपडे धुतले होते ना, जास्त ऊन आले म्हणून. कपडे तर वाळून गेले सकाळी लवकर धुतल्यामुळं. कपड्यांचं तर काही टेन्शन नाही, फक्त त्या मिरच्याच वाळत नाहीत आज. मग काय, मिरच्या खाली घेऊन आले आणि या दोघींना खायची होती मॅगी. त्यासाठी त्यांना मॅगी बनवून दिली. पोहे बनवले होते सकाळी, पण ह्या दोघींनी पोहे नव्हते खाली, त्यासाठी त्यांना मॅगी बनवून दिली. मग काय, खाली आल्यानंतर कपडे सगळे वाळलेले घेतले घरात आणि फक्त आता त्याच्या घड्या मारायच्या बाकी होत्या. म्हटलं कपडे वाळलेत तर बाहेर कशाला ठेवायचे, आतमध्ये आणून, नाही तर पाऊस आला की अजून ओले होते. आणि हे बघा, आमच्या इथं ना, आमच्या शेजाऱ्यांनी ना हा असा पसारा आणून ठेवला होता. त्यांना डबल रूम भेटली नव्हती ना, त्यासाठी पसारा आणून ठेवला होता. महिना झाला आता आणून ठेवला असेल. त्यांना आता रूम भेटली होती तर ते पसारा न्यायला आले होते आज. हे बघा, त्यांच्या पसाऱ्यामुळं आमची पार्किंग सगळी बुक झाली होती. खूपच घाण दिसत होती. म्हणलं बरं झालं एकदाचा पसारा नेला. त्यांनी सगळा पसारा नेल्यावर मग आमच्या मागं होतं हे एक्स्ट्राचं काम, साफसफाईचं. हे बघा किती घाण झालेलं आहे. खूपच साफसफाई करावं लागेल आता. मग काय, घेतलं झाडू आणि झाडायला लागलो. हे बघा, इच्छा पण मदत करत होती, परी पण मदत करत होती. अर्धं काम तर माझं ह्या दोघींनाच केलं. हे बघा, मस्तपैकी मग असा झाडू मारून घेतला. आता म्हणलं मोटर नाही लावत, उद्या सकाळीच धुवून घ्यावी पार्किंग, म्हणून आज काय मोटर नाही लावली, सकाळी धुवून घ्यायसाठी ठेवली. आणि मग काय, रात्रीच्या जेवणाला फक्त ऑमलेट बनवला आणि भाकरी. तर असा काय गेला आज आमचा संडे. आमचा संडे आज सगळ्या कामातच गेला. तर तुमचा संडे कसा जातो? तुमचा पण असाच जातो का? कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. बाय.